नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी सभेची तयारी देखील केली जात आहे. माझ्यासोबत शिवसेनेच्या रणरागिणी तथा सोशल माध्यमावर प्रचंड अशा व्हायरल होणारा शिवसेनेच्या अवध्याताई पळ या आहेत. एकंदरीत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, हा कशा पद्धतीनं हा कुटुंब संवाद दौरा असणार आहे, कशा पद्धतीनं याचं नियोजन असणार आहे आणि लोकसभाची जे तयारी केली जाते ठिकठिकाणी शिवसेना गटाकडून कशा पद्धतीनं तयारी केली जाते काय? आदरणीय पक्षप्रमुख ज्यांना आम्ही सगळेजण कुटुंब प्रमुख म्हणतो, तर त्यांचा कुटुंब प्रमुखाचा आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांशी जो संवाद असणार आहे, त्याच्यानंतर ज्या येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांच्यासाठी म्हणून तर एक संभाषण असणार आहे. म्हणजे हे आधीपासूनच सुरू आहे, सगळं पूर्ण महाराष्ट्र कव्हर होत आलेलं आहे. जवळजवळ 90% महाराष्ट्र संपलेला आहे कव्हर करून साहेबांनी आता. आणि मग मध्येच आता ह्या निवडणुका लागल्या, तर आता निवडणुकांचं समजा आपण म्हणू की रणशिंग हे फुंकलं जाणार आहे. आणि राहिला प्रश्न की तयारी कशी चालली आहे, तर प्रत्येक विधानसभामध्ये आता सेनगावला सुद्धा तालुका क्षेत्र आहे, पण त्याही ठिकाणी म्हणजे उद्धव साहेब हे करत आहेत. आणि कुटुंबातल्या सगळ्यात शेवटच्या सदस्यापर्यंत पोहोचणं ही अशा प्रकारे ही उद्धव साहेबांची तयारी झालेली आहे. आज एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला जाणार आहे का, या पद्धतीची चर्चा होते. साहेब काय बनणार या संदर्भात आपण काय सांगू? कसं आहे, जेव्हा जेव्हा साहेबांनी जिथं आता म्हणजे जर इतिहास पाहिला जनसंवाद किंवा कुटुंब संवादचा, तर साहेबांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केलेला आहे. पण समजा साहेबांनी इथे उमेदवार डिक्लेअर जरी केला किंवा जरी समजा 2 दिवसांनी जरी आम्हाला सांगितलं, तर आम्हाला इथे जो कोणी उमेदवार देतील तर आम्ही त्या उमेदवाराचं काम करू आणि आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणू. शिंदे गटाचे विद्यमान खासदार कळमनुरी विधानसभेतले विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी महिलांविषयी एक हातवारे केले होते. आपणही महिला आहात, प्रचंड प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला होता. महिलांचा अवमान केल्याचा प्रकार देखील अशा पद्धतीच्या सोशल माध्यमावर प्रतिक्रिया उमटत होत्या. कसं बघतात? कसं आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर त्यांनी म्हणाले होते की मही गाडी फोडून दाखवा. त्याच्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीला हात मारला होता, तर त्यावेळेला ते म्हणाले होते की गाडीत माझी बहीण आणि माझी आई होती म्हणून. जेव्हा म्हणजे माझी बायको आणि माझी बहीण गाडीमध्ये होते, जेव्हा तुला तुझी बायको आणि बहीण दिसते तसंच इतरांच्या सुद्धा बायका बहिणी असतात, तू सगळ्या बायकांवरती बोलतो. त्याच्यानंतर आत्ता तुझं असं झालं की बरं, मागे तुम्ही एक रेकॉर्डिंग ऐकलं असेल की तू ह्या माईला दांडेगाव कर, तू ह्या माईला हे तू ह्या माईला ते, हे असं सगळं होतं घाणेरडे. आणि याच्या आधी म्हणजे त्याचा इतिहासच राहिलेला आहे की अत्यंत महिलांना घाणेरड्या म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये घाणेरड्या शिव्या देणं आणि हातवारे. आपण एक लोकप्रतिनिधी आहोत. जेव्हा मी त्याचं सगळं बघायचे तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की दादुड्या, की तू अशा प्रकारचे हातवारे वगैरे किंवा तुझी जी भाषा आहे तर ती जरा बदल. आज कसं आहे की तो आमच्यापासून गेलेला आहे, गद्दारी केलेली आहे, म्हणून कदाचित त्याला चांगलं सांगणारे त्याच्या आजूबाजूला कोणी नाहीये की तू एका संविधानिक पदावरती आहेस, तू कोणी कुठला तरी टुकार माणूस नाहीयेस, हे त्याला सांगणारं कोणी नाहीये. तर मी तुमच्या माध्यमातून त्याला आजही सांगते, जरी तू विरोधक असलास तरी मी तुझी बहीण आहे. जसं तू बाकी सगळ्या गोष्टी मला पाठवतोस तसं तू मला मेसेज कर की बहीण, मला तू एखादं सांग की मी कसं बोलायचं, तुला बहीण म्हणून कसं बोलायचं हे सुद्धा मी तुला शिकवते. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे तयारी करताना आज घडीला पाहायला मिळतात. लोकसभेची भाजपमध्ये सुद्धा धुसफूस पाहायला मिळते. एकंदरीत याकडे आपण कशा पद्धतीने? हे बघा, जर त्यांना पाहिजे म्हणजे जसं हवं असेल, जसं आता तुम्ही बघता की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये जे बारामतीसाठी जे द्वंद्व चालू आहे म्हणा किंवा शीतयुद्ध जे चालू आहे आपण ज्याला म्हणू, ते जसं चालू आहे तसं ते हिंगोलीमध्ये पाहताना असं काही दिसत नाही. श्रीकांत शिंदे आणि हेमंत पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. त्या मैत्रीचा वापर करून हेमंत पाटलांना इथलं तिकीट ते मागू शकतात, परंतु ते तसाही काही करताना दिसत नाही. मी या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या सोशल मीडियावरती बोललेलं आहे. जर हेमंत पाटील एवढं फोर्स करत नाहीत तिकिटासाठी आणि जिथे भाजपचे लोक म्हणतात की इथे आम्ही हिंगोली जात, 2 दिवसापूर्वी रावसाहेब दानवेंनी पण म्हटले की इथं नरेंद्र मोदी इथं उमेदवार असणार आहेत, म्हणजे त्यांनी एक प्रकारे हे सांगितलेलं की भाजपचा उमेदवार असणार आहे म्हणून. तर वाईट वाटतं की हेमंत दादा इथे सध्याचा खासदार असताना सुद्धा त्याला डावलून त्याची जागा कुठेतरी काढून घेतल्या जाते. तर बघ आता हेमंत दादा, तू हातचं तेलही घातलंस, तुपही घातलंस आणि आता तुझ्या हातात दुपाटणं राहिलेलं आहे.
मागच्या 5 वर्षातला तो कार्यकाळ बघितला, त्यानंतर तो शिंदे गट आणि उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेनेमध्ये 2 गट पडले. त्यानंतर जे त्यांनी म्हणजे वल्गना करतात मलाच तिकीट मिळेल त्या पद्धतीच्या चर्चा देखील होतात. त्यांच्या कामकाजाबद्दल मागच्या 2.5 वर्षाबद्दल कशा पद्धतीने कामकाजाबद्दल नाही बोलतच बरं. कारण जेव्हा कोविड होता त्यावेळेला संदेश बाळासाहेब देशमुख जे जिल्हा प्रमुख आहेत, त्यावेळेस ते जिल्हा प्रमुख नव्हते. त्यांनी 11 डेड बॉड्या ज्या कोविडग्रस्त लोकांच्या डेड बॉड्या जिकडे म्हणजे त्यांचं जे काही आपण क्रियाक्रम म्हणतो ते क्रियाक्रम केल्याच्या नंतर संतोष बांगर हे म्हणजे बाहेर आली पुन्हा लोकांना मदत करायला. तर कोविडच्या काळामध्येही आणि कोविडच्या नंतरही कधीच हेमंत पाटलांनी बाहेर येऊन लोकांना हे केलेलं नाही. याच वसमतमध्ये कन्हैया बाहेती यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचं एक आयोजन केलं होतं, ज्याला मला आणि आदित्य साहेबांना प्रमुख उपस्थिती म्हणून इथं बोलवलेलं होतं. त्यावेळेला राजेश्री पाटील यांची माझी भेट झालेली होती. तर त्यांनी मला बोललं की माझ्या ऑफिसला ये. नंतर मी त्यांना एक कमीत कमी 7 ते 8 मी आणि माझ्यासोबत जी सगळी मंडळी होती त्यांनी फोन केला. तर त्यांनी फोन उचलला नाही. याच्यावरतून मी एक आता इथे सगळ्यांना सांगू इच्छिते, जर माझे फोन उचलल्या जात नाहीत मला निमंत्रण देऊन, तर विचार करा की हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांचे जनसामान्यांचे फोन उचलले असतील का, हा माझा एक खरंच इथं प्रश्न आहे. उभाडाकडून म्हणजे उद्धव आमदार आहेत कळमनुरी विधानसभाचे संतोष बांगर, हे सुद्धा टीका टिप्पणी करताना पाहायला मिळतात. शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे त्यांनी हातवारे करत त्या पद्धतीच्या टीका टिप्पणी केलेत, आरोप प्रत्यारोप केले. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी आज येणार आहेत. कशा पद्धतीनं संबोधित करतील किंवा मग आपला एक काय संदेश असणार? संदेश हेच असणार आहे माझा या माध्यमातून, उद्धव साहेब जे सांगतील आपल्याला तसं करायचं आहे. उद्धव साहेब जो उमेदवार देतील आपल्याला त्या उमेदवारासाठी काम करायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं 16-18 दिवसामध्ये हेमंत पाटलाला निवडून आणलेलं होतं, आपल्याला त्याच पद्धतीनं उर्वरित दिवसामध्ये आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं. या येत्या काही दिवसामध्ये काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. महिलांचा अवमान होतो अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया दिली. यानंतर अशी हातवारी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल अशी सुद्धा काल प्रवाहानुशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आपण एक महिला आहात, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यात कसं उत्तर द्याल? तर ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, संपर्क प्रमुख, आणि त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे ती अगदी योग्यच दिलेली आहे. त्याच्यानंतर एक महिला म्हणून मी तुमच्या माध्यमातून संतोष बांगरला आणि संतोष बांगरच नव्हे तर तमाम अश्लील बोलणाऱ्या पुरुषांना, अश्लील हातवारे करणाऱ्या पुरुषांना हे सांगणार आहे की आपणही कोणाच्या तरी उदरातून जन्म घेतलेला आहे, त्याच्यामुळे स्त्रीचा सन्मान करा. एकंदरीत ह्या त्या शिवसेनेच्या रणरागाने अयोध्या पळ येत्या काही काळामध्ये शिंदे गटाचे खासदार असतील किंवा शिंदे गटाचे विद्यमान संतोष बांगर आमदार असेल त्यांना धडा शिकवला जाईल. त्याच पद्धतीचं उत्तर त्यांना दिलं जाईल आणि महाविकास आघाडीमधील जो काही उमेदवार असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्यांना बहुमताधिक्याने मोठ्या सगळ्यांना निवडून दिलं जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील शिवसेनेच्या रणरागाने अयोध्या पळ यांनी दिली. माझे सहकारी भगवान उद्यासह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क मुंबई.